म्हणून दात घालतेस का? जास्ती वल्ली वैरण सुद्धा नाही खात नाही. त्यातलं मग त्याची कणसं जेवढं हुडकून तेवढंच खाते, बस झालं, लय खात नाही. काल खाल्लं तेवढं. अहो वैरण खात नाही म्हणजे आता ह्या दिवसात बरोबर गोष्ट झाली. होय, पण ही बघा की परवडे पण झाली, बरोबर आहे, पण ही हलकी यायला लागली की पाहिजे त्याच्या नादात. काय करायचं? वैरणच नाही आता सध्या. वैरण नाही ते होय, अवस्था वाईट आहे. पुरवठी करायला लागली. ताप आहे का नाही? ताप आहे. कणकण खायला लागलं. गरम लागतं. कॅल्शियम का लावायला येत नाही आपल्याला. यष्टी. ताप असल्यामुळे जे चढवलंही वाटली. चढीला लय दिवस झाले त्याला आता. गेले डॉक्टर आलता तेव्हा चढ. 8-10 दिवसापूर्वी चढलं. येऊन किती दिवस झाले? मग आता 8 तारखेला महिना होऊन गेला, आता दुसरी 8 तारीख आहे. अजून अल्फा झाला. त्या दिवसात हा, जरा कॅल्शियम जपून आधीच टोचून चेक म्हणून ना. मग आता तू बरोबर बरोबर मग जास्त केल्या. बर माल किती झाला काय? माल किती 1000 पेटी निघाला. काय नव्हता तुमचा बाग नाही. माझा माल नाही. बागच नाही आणि मालच नाही. मी काढून माल टाकले. काढून टाकले. एक वर्ष होती की 1-2 वर्ष. 3 एकर होती म्हणलं म्हणून. 3 एकर होती 21 वर्ष. एक 10 लाख रुपये देणे फेडले आता उसावर. उसावर आणि ह्याच्यावर. उसावर हा, हे वगैरे काय? हे काय पुरपूर, हं. बायकांची भांडलं नाही हे हो, आणि तर ते. एवढं चालतंय ह्याच्यावर. उगाच तुम्हाला काय चेष्टा सांगायचं काय तर नाही आपण लय तर जात नाही तेवढं. असं करत नाही. त्याला कसं आहेत का मसर बोडायची म्हणत फिरायला लागते. मग धंदा आहे, धंदा नाही असं नाही. काम आहे बरोबर, काम ठीक आहे. हा, मग ते कामाला जायचं. तुम्ही जात नाही रे. आपण नाही, आपणाला कॉल आला तर आपण गाडी हलवायची, जाऊन नाही तर नाही. नाही तर हलवायची काय करणार नाही. रानात जायचं. छोट्यात रान करून वर साहेब पूर्ण टाकीच्या मागच आहे ना ते. पाण्यात टाकीच्या मागं म्हणजे कोल्हापूरच्या शिवला ते इकडं आहे हो. बरोबर. लांब. एवढं लांब आहे मग. 4.5 किलोमीटर जाता येता 9 किलोमीटर आहे. बायका सोडून आलो आता सकाळी. तर एवढं लांब जायला म्हणजे सोडायला. बायका ते सोडायला. पंप पेट्रोल पंप होता तिथनं आत आहे. हा नांदऱ्या ते रस्ता. रस्ता ते आपल्या रानात नाही इकडे तिकडे गेला. तसंच आहे का झाला म्हणून टाकलाय. त्या रस्त्याने आता पण पहिला काही येड्यासारखा येडाच होता रस्ता तो. येड्यासारखा ना आहे तो. आम्ही मातीचा निव्वळ मातीचा. सगळं माती निव्वळ माती. वारं बिरं त्या रस्त्याने पाणी नांदऱ्याकडे गेली. छोट्याचा भाग सगळा माहिती आहे की स्वतः. मग राजा भेटला का नाही?
नाही असं 2-3 दिवस झालं नाही 4 दिवस झालं नाही का बरं गेलो नाही का गाडी घेऊन आली ती इथं जाय हा ते गांडीत जात आलेत काय त्याच्या कशाला येते ती परवा तुला गाडी न्यायला सोडाय पण आता त्याच्यावर पण काय येत पण नाही मोठी गाडी घेऊन आल्या ती मी आली तेव्हापासून इथंच आहे 4-5 दिवस झालं गाडी माझ्या गेलोच नाही अजून नाही मी कशाला गाडीला बी काम काम आलं तर गाडीचं काम बरं नव्हतं त्या इकडे या राधू इकडे या राधू गोड कशी लावली कशाचा तर वास येतोय स्वयंपाकघरात. हा ते चांगला येतो का जळलं काहीतरी ती म्हणली की आता वास आला की बाहेर काय तू बी खात नाहीस एखादं इंजेक्शन दे की काय होते कॅल्शियम मग कधी करायचं परत जरा हे होते कमी आहे ना टेम्परेचर कॅल्शियमच्या बदल्यात जे द्यायचं ते सगळं द्यायचंच आहे आता चालूच आहे मग चालते कार्यक्रम कॅल्शियमने टेम्परेचर वाढतंय हो शरीरातला आहे ना बॉडी टेम्परेचर वाढतंय फिरत जातो ती मग ते ह्या दिवसातलं जपून वापरायची गोष्ट आहे अगदी मिल्क फिवर झाला रेअर केसमध्ये खरंच नाही तर काय करायचं उगाच उठलं आणि कार्यक्रम केला फुल आले आणि हा 40 फुटावर 2-3 पडत जावे मला म्हटलं मामा कर्ज 2-3 पाणी वर लागले आले नाही पण वाजच गेले म्हणजे एकाच कुठल्या तर पडतात पाणी लागले आणि आता मोठं सोडल्यावर आता बघूया आता काल जाते काल सोडलं काल काल मारलाय हो. पण पाणी दिसतंय म्हणून म्हणजे बरं आलंय बऱ्यापैकी पाणी हे आपल्यात पण आता आहे पाणी हे असं असलं म्हणजे काय बोंबलायचं 10 मिनिटं बी चालत नाही 2 केलं निघतं यात आता दिसतंय की मस्त नाही मामेशी आम्ही अर्धा तास चाललो सुरुवात इथं इथं मग ही पद्धत कवा निघलं 2 केलं परत निघतं. सकाळी पण एकच कॅन निघाला मग हो बाई. 1-2 केलं तेवढंच एकच कॅन निघाला आता हे मोरगाच कसलं वाईट आहे रे. मोरगाच कसलं खात होतं गेल्या मुलगा सुद्धा खायला झाले हा, मोरगा सुद्धा खायला आणि खायला प्यायला फरक पडतोय सोडा होता कणस कणस उडकते बघा डॉक्टर नुसतं त्यातलं कन्सेप्ट तेवढं खातंय मला वैताग आला तिचा पैसा घेऊन कसं चालेल पैसे दिलेत आपण त्याला पैसे दिलेत पण खायला पाहिजे का नको तिला खायला कमी नाही खाल्लंच पाहिजे का नाही खाल्लं तरी दूध आहे नाही तर दूध नाही खायला लावूया की काय त्याला निदान गेल्या वर्षासारखं तर खायला लावतो तेवढं खाईल की आता हं? तेवढं खाईल एवढं झाल्यावर नक्की एवढं खाईल झाल्यावर म्हणून म्हटलं ते दुसऱ्या 2 महाराज आहेत त्या ते वरण आहे ते घ्या तुम्ही थोडं या इकडे ठेवा इथं. आधी बाळा आधी काय करत ये नाही ना एकच असू दे हातात तुमच्या. अगं इकडे ये मी आहे ना पप्पा या पटकन व्यसन धरलं नुसती व्यसन धरलं बरोबर दिली हा हा. गप, गप, गप. सोडा सोडा आपली किती होते काय
ओके. ते कणते होते अजून नाही ते ठेमठेम हात जायला लागला तरच होते ओके. नाही 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 मग येत नाही आणि येते. ये की मग. इथेच थांब. फुल बनलं तिकडे दिसे ना हा आता चालू झालं. राजाचं काल सकाळी लंगडत होतं, बैजा का नवं? संध्याकाळी नंबर केला. हा त्या दिवशी लागलं होतं की तुम्ही पण आदल्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला डिझेल जरा काल सकाळचा काल विषय. आणि? काल सकाळचा विषय. बर डिझेल होता त्याच्यावर 2 वेळा ट्रीटमेंट झाली. बर. बैल लंगडाचा क्लिअर झाला नाही असं नाही, मग पण ते पुढच्या फऱ्याला लागलं होतं तिथं जरा कसर होती. पुढे गेला खऱ्याला वर वर फऱ्या. फरेल मग ते ठसका काल आणि डांबराव पडलं येऊ जरा. काल आणि हे आलं मैदा. लंगडतोय काय करायचं, जा म्हणलं घेऊन इंजेक्शन दिली. ओके. नंबर संध्याकाळी एवढ्यावर नाही पडाय काल ते बैल. बैजा बैजा काल कुठं होतं? मांजर रोड काय माहिती. 51,000. संग कोण कोण होतात का? हा पमुतोरात. ती बैलच सोडत नाही आता पगून सोडत. बैल सोडत नाही लवकर. सारखं तो बैल ओढून हे असणे चालाय नको. हा ठीक आहे. मग पण त्याच्या बऱ्यापैकी ह्याच्या गळ्यात तो बैल चांगला व्यवस्थित पळायला लागलाय ना आता, त्यामुळं बैजा जोडतो रे. आपणाला हे व्हायला नका. हा तेवढं आहे. ओढायचं किती तो आपल्याला गायला यायचा बैल पण संपायचं नाही. त्यामुळे एकटाच वडायला म्हणलं कुठे बैजा अंगच्या काट्याला बैलच्या आमच्या कट्ट्याचा लई नाही. बैलाला जरा झटका लागतोय मध्ये मध्ये. मग मग बैजा गोडा होतोय. तेवढं करावं लागतं. मारून देत नाही ना. बैल बी पळाला नाही आता. पण आधीपेक्षा चांगला फळायला लागला. ताकद आल्या बैल पळायला की ताकद आणतात लोक. होय तेवढं होतंय. हं. खायला त्याला कमी नाही. खेळायला गेल्याशिवाय पोराला खायला कमी खायला नाही. पोरगा चांगला खेळायला चालू नाही की मग खायला नाही तर नाही. नाही मग पोटाला नाही. त्या भाकरीच खायला. तुकडंच मोडायला. धरू? हे असं कशामुळे येल्यावर का अंगात कसं गेली नाही म्हणून का? गुटगुटी गेलं तुम्ही बघून गेलता मध्ये कसं होती काही कशी होती रात्री ती महिन्याच्या मागे. हा? येताना काय त्रास झाला काय काय सोडत वार मला 2-3 तासात पडले. दोघांनी वडायला ओढच मग वार मनानं पडल्यावर पुन्हा डॉक्टरला बोलवून कॅल्शियम लावणं हे आपलाच चुकीचा काय विषय. दिले की इंजेक्शन नाही म्हणते आपल्या चुकीचा विषय आहे ह्यो. कॅल्शियम लगेच दिलं नाही. द्याच नव्हतो. असं
काय आहे रे? कारण वारेचा काही प्रॉब्लेम नाही. 3-3.5 तासात काय तर वार पडल्या बरोबर. जास्त काय वार अगदी व्यवस्थित व्यवस्थित, वेळेत काय पडला सुद्धा नाही. म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी नाही केला. तेव्हा नाही दिलं आम्ही हे पाक हे झाल्यानंतर दिले हा मग त्यावेळीच लिटरभर सलाईन लावून सोडलं असतं. हा, चालला. तर विषय ते अल्पण म्हणून 10-15 दिवस नोकरी ऑटोमॅटिक बरपण शिकून पाक कमी केलं. ते ट्यूब एक लावली हे काय म्हणते मस्तीले त्याच्यात बी आधीसारखी काही क्वालिटी नाही मस्त. आधी असा वास लय घुमत होता. घुमत होता कमी झाले क्वालिटी. हा, हा त्यात वाटत नाही लय नाही. आता क्वालिटीच नाही म्हणजे फॉस्फरस इंजेक्शनमध्ये अजून पण टोनापासपनला क्वालिटी आहे ती बाकी त्याची नाही. फॉस्फरसची इंजेक्शन पुन्हा- एवढी आलीच मार्केटमध्ये मस्त झाला त्याचा बाजारात झाला आहे. सगळं हां सगळा खेळच. खेळ. नेरायझिन इंजेक्शनला अजून बेलामेल लिव्हर टॉनिकला 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष ही औषधं मार्केटला आहे. त्या व्यवसायात पैसे कमी राहतात. हा, ब्रँडेड माल वापरायला गेला की त्यामुळे ब्रँडेड कोण वापरत नाही. पलीकडे येत आहे. काय पलीकडनं ते जरा घेऊन टाकला. मासातल्या इंजेक्शनला दम जमवते. अडकते मी बरोबर. मग कसं दिलं हा. मग 250 तर मग वर्षावर पैसे झाले की आणि पैसे झालं मागच्या वर्षीपेक्षा 50,000 जास्त. पण मालच कमी निघला हो, आवरेज निघलं नाही. सर इकडे सर हाय बघ तर खा हाय का बघ शिवलाय त्यात खा